सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज। ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या, लेख, काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन, लेख, नोकरी विषयक बातम्या, वाढदिवस, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंद्यांचं उद्घाटन, यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा। आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील। शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, मोठ नाडा विहीर दोरी, अवघी व्यापली पंढरी सावता म्हणे केला मळा, विठ्ठलपायी गोविला गळा। सत्यशोधक शंकरराव लिंगे। सावता महाराज कधीही पंढरपूरला वारीला गेले नाहीत। त्यांनी आपल्या शेतामध्ये परिश्रम केले, त्यामुळे शेतात आलेल्या पिकामध्ये, फळांमध्ये, फुलांमध्ये त्यांना पांडुरंग दिसला होता। ते म्हणतात, पांडुरंगाची भक्ती करण्यासाठी पंढरपूरला वारीला कोणत्याही तीर्थक्षेत्राला जाण्याची गरज नाही। आपलं काम इमानदारीने कष्टाने केलं तर पांडुरंग आपोआपच आपणाला प्रसन्न होऊन फळ देतो, आशीर्वाद देतो, आपली प्रगती करतो। श्रमाशिवाय आपली प्रगती होत नाही। सर्व संतांच्या पालख्या आषाढी वारीला दरवर्षी पंढरपूरला लाखोंच्या संख्येने येतात। एकमेव संत शिरोमणी सावता महाराज यांची पालखी पंढरपूरला जात नाही। पंढरपूर होऊन पंढरपुराची पालखी कोणत्याही संतांच्या गावाला जात नाही। फक्त संत शिरोमणी सावता महाराज यांच्या स्मृतिदिनी आषाढ वैद्य चतुर्दशीला आरणला येते। सावता महाराज यांच्या शेतामध्ये पांडुरंग पंढरपूरहून आले होते। त्यांना शोधण्यासाठी नामदेव आणि ज्ञानदेव त्यांच्या पाठीमागे शोधत आले होते। त्यामुळे पांडुरंगानं सावता महाराजांना लपवण्यासाठी जागा मागितली। त्यावेळी त्यांनी वेळाने छाती कापून पांडुरंगाला आपल्या छातीमध्ये स्थान दिलं। असा एकमेव संत शिरोमणी सावता महाराज आरण आहेत। म्हणून सावता महाराजांचे स्थान इतर संतांपेक्षा फार वेगळे आणि श्रेष्ठ ज्येष्ठ म्हणून त्यांना शिरोमणी म्हणतात आहे। हे म्हणतात, प्रपंच राहून परमार्थ करता येतो, भक्ती करता येते, नाचू गाऊ अंगणी कळी काळाच्या माथी मारू, सोठे वैकुंठाचा देवच आणू, कीर्तिनी इतका विश्वास सावता महाराजांचा आपल्या कर्तृत्वावर, श्रमावर, भक्तीवर होता। आपण जर चांगलं काम केलं, काम करत करत पांडुरंगाची भक्ती केली, कोणत्याही अडचणीवर मात करून आहे त्या ठिकाणी पांडुरंग आपल्याबरोबर येतो, आपल्याबरोबर असतो, आपल्याबरोबर आणता येतो, आपल्या सहवासात ठेवून शकतो। त्यासाठी जप, त्याग, तप, कर्मकांड करण्याची गरज नाही, असा संत शिरोमणी सावता महाराजांचा महिमा आगाध आहे। शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। अवघी विठाई माझी पुस्तक प्रकाशित। जयकुमार जरचन यांनी गुंफले व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प। सकल ओबीसी समाज समितीचे वतीने अमरावती शहरात वारकरी संप्रदायातील 18 पगड जातीतील संतांचे जीवनावर प्रकाश टाकणारी 10 व्याख्याने आयोजित केल्या गेली आहेत। अमरावती शहरातील विविध भागात ही व्याख्याने होत आहेत। याच व्याख्यानमालेच्या दुसऱ्या पुष्पात वारकरी संप्रदायात संत शिरोमणी म्हणून आदराचं स्थान असलेले कर्मवादी व प्रागतिक विचारांचं संत श्रेष्ठी श्री सावता महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित विदर्भातील सत्यशोधक, विचारवंत, लेखक व पत्रकार जयकुमार जरचन यांनी लिहिलेले अवघी विठाई माझी हे संतपर पुस्तक प्रकाशित झाले आहे। रविवार 14/7/2024 रोजी अमरावती येथील सावता कॉलनी येथील श्री संत सावता महाराज सभागृहात संपन्न झालेल्या आलुतेदार बोलुतेदार भटक्या विमुक्त जनजाती समन्वय समिती अमरावती जिल्हा आयोजित संत चरित्र व्याख्यानमालेच्या दुसऱ्या पुष्पात मान्यवरांच्या हस्ते सदर पुस्तक प्रकाशित केले गेले। चर्जन यांचे लोकशिक्षक, कर्मयोगी संत गाडगेबाबांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारे माय बाप हो हाक गाडगेबाबांचे हे वैचारिक पुस्तक मागच्या वर्षीच प्रकाशित झाले होते। त्यानंतर अवघी विठाई माझी हे त्यांचे तिसरे पुस्तक आहे। मुंबईतील PR ग्रुप्स पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या अवघी विठाई माझी या पुस्तकास परभणी येथील प्रागतिक कीर्तनकार हरिभक्त परायण धर्मकीर्ती महाराज यांची प्रस्तावना व तर राष्ट्रीय वारकरी महामंडळाचे सदस्य, ज्येष्ठ साहित्यिक, अभ्यासक, हरिभक्त परायण प्राध्यापक रामकृष्णदादा महाराज पाटील जामनेर मुक्ताईनगर यांचे आशीर्वाद व महाराष्ट्रातील पुरोगामी कीर्तनकार हरिभक्त परायण संत सत्यपाल महाराज अकोट यांच्या शुभेच्छा लाभल्या आहे। सदर प्रकाशन सोहळा व व्याख्यानमालेच्या द्वितीय पुष्पाचं अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त अभियंता शांतारामजी होले, शहर अध्यक्ष माळी महासंघ, व्याख्यानमालेचे आयोजक व प्रमुख मार्गदर्शक इंजिनियर वासुदेवराव चौधरी, समन्वयक सकल ओबीसी समाज, सावित्री शक्तीपीठ पुणेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा सौ शीला चर्जन, प्रभाताई भागवत आदी मान्यवर उपस्थित होते। अवघी विठाई माझी या पुस्तकात संत सावता महाराजांचे 40 अभंग अर्थासह दिले असून संत सावता महाराज व चमत्कारिक आख्यायिका, सावता महाराज समाधी, एक प्रश्नचिन्ह, संत सावता महाराज यांच्या अभंग विचारातील
विरोधाभास यांसारखी सत्यशोधक प्रकरणे स्वतंत्र जोडलेली आहेत. संत शिरोमणी सावता महाराज यांचे जीवन कार्यावर साहित्यिक जयकुमार चर्जन यांनी प्रकाश टाकून या व्याख्यानमालेचं द्वितीय पुष्प गुंफलंय. सदर व्याख्यानमालेला व पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं प्रास्ताविक श्रीराम कोल्हे अध्यक्ष 12 बलुतेदार 18 पगड जाती सूत्रसंचालन DS पवार अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ अमरावती व्याख्याता जयकुमार चर्चन आभार प्रदर्शन प्राध्यापक रुपेश फसाटे यांनी केलं. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत इंडियन बुक्स ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झालेल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ऋणानुबंध वधूवर परिचय मेळाव्याचं संयोजक प्राध्यापक श्रीकृष्ण बनसोडे सर, सौ रजनीताई आमले, सुभाष गोहत्रे धनगर समाज, श्रीमती भागवत अध्यक्ष विदर्भ प्रांत अरविंदराव अकोलकर, कार्याध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ अमरावती श्रीकृष्ण मोहर, अनुष्का बेलोकार, कॉम्रेड नंदकिशोर नेतनराव, सकल ओबीसी समाज समिती पदाधिकारी गणेशराव मानकर, शरद वरेकर, प्रभा ॲडव्होकेट प्रभाकर वानखडे, आशिष मालधुरे, शैलेश काळे, इंजिनियर मृणेश गणोरकर यांसह आलुतेदार बलुतेदार समाजातील शेकडो मान्यवर हजर होते. श्री संत सावता महाराज हे वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्यांपैकी एक संत असून त्यांनी मांडलेल्या श्रमजीवी सिद्धांतांचं शब्दांकित दर्शनवघी विठाई माझी पुस्तकातून आपणास हे पुस्तक वाचताना होईल. सावता महाराजांनी आपल्या कर्मातच विठ्ठल स्वरूप पाहिलं होतं. त्यांची कर्मप्रधान भक्ती या पुस्तकात संशोधन व विज्ञाननिष्ठ पद्धतीनं मांडलेले आहे. जयकुमार चर्चन, परतवाडा, अमरावती.